ही निवडणूक पक्षापेक्षा देशासाठी खूप महत्वाची आहे. जनतेचा आमच्या कामावर माननीय मोदीजीच्या नेतृत्वावर 100% विश्वास आहे. पण आमचं उद्दिष्ट एकच आहे की त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जो कोणी ठरेल त्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून आणणं. प्रश्न छोटा आहे का मोठा आहे, तो प्रश्न मार्गी लागतो, त्या ठिकाणच्या जनतेला त्याच्या संदर्भातला न्याय मिळतो. हा या मागचा केंद्रीय प्रवास योजनेचा सगळ्यात महत्वाचा विषय होता. छत्तीसगडला तर आम्हाला कधीच विजय दाखवलं नव्हतं, पण छत्तीसगडमध्ये आम्ही स्वीप मोठा विजय मिळवला. अजित दादा महायुतीत आल्यामुळं बारामतीची जागा आम्ही जिंकणारच. माझ्या दृष्टीने माझा पक्ष महत्वाचा आहे. माझ्या स्वतःपेक्षा माझ्या पक्षाला मला काय देता येईल हे खूप माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकसभा निवडणुकीचे पडघम तुमच्या ठिकाणी पडत असतील तर या निवडणुकीची तयारीसाठी भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच दिल्लीमध्ये पार पडलेलं आहे. या अधिवेशनात जवळपास 10,000 कार्यकर्ते उपस्थित होते आणि या अधिवेशनासाठी नक्की काय घडलं, कार्यकर्त्यांना नक्की कोणती प्रेरणा मिळाली आणि भाजपची महाराष्ट्रातली पुढची रणनीती काय असणार आहे हे आपल्याला या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे. यासाठी माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत माजी राज्यमंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ज्यांच्याकडे लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी असे संजय उर्फ बाळा बेगडे. बेगडे साहेब, आपलं लेट्सअप मध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तुम्ही जेव्हा दिल्लीला गेलात 2 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी, JP नड्डा, अमित शहा यांचं मार्गदर्शन लाभलं, तर कार्यकर्त्यांना कसं वाटलं? प्रथमतः लेट्सअप मराठी वाहिनीवर आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपलं व आपल्या सर्व टीमचं मी मनापासून आभार मानतो. भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय महाअधिवेशन नुकतंच भारत मंडपम या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, देशाचे आणि विश्वाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर अमित भाई शाह, नितीनजी गडकरी साहेब, राजनाथ सिंगजी यांच्या उपस्थितीत देशातले सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि जवळजवळ 10,000 पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या दिवशी त्या ठिकाणी प्रथमतः माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी शोक प्रस्ताव मांडून देशातल्या ज्या राष्ट्रीय व्यक्ती होत्या, मान्यवरांचं दुःखद निधन झालं, त्यांच्या संदर्भातला शोक प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांनी संपूर्ण देश पातळीवर भारतीय जनता पक्षाचे 2014 पासून तर 2023 आणि आता 2024चा हा काळ जर बघितला तर या 10 वर्षामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि पक्ष कशा पद्धतीने मजबूतपणे पुढे जात आहे या संदर्भातलं विस्तृत मार्गदर्शन संपूर्ण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी करण्यात आलं. खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक अभिमान आहे की ज्या गोष्टी स्वप्नामध्ये देखील आपल्याला पूर्ण होईल अशा कधीच वाटत नव्हत्या, असे महत्वाचे नेते, महत्वाचे निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी घेतले आणि त्यामुळं देशातले विश्वासू नेतृत्व, जनसामान्यांचं नेतृत्व म्हणून मोदीजींवर महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व जनतेचा त्या ठिकाणी अत्यंत प्रचंड विश्वास त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि या 2 दिवसाच्या अधिवेशनात त्या ठिकाणी देशाची सुरक्षा, विकसित भारत, त्याचबरोबर विरोधी पक्षाची दिशा आणि झालेली दशा या विषयावर देखील विस्तृतपणे वेगवेगळे ठराव त्या ठिकाणी झाले आणि त्या ठरावावर अनुमोदन देखील झालं. अनेक कार्यकर्त्यांनी त्याच्यामधल्या आपल्या महत्वाच्या सूचना देखील या 2 दिवसाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये माननीय अध्यक्षांकडे त्या ठिकाणी सुपूर्द केल्या. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला जेव्हा असे मोठे नेते भेटतात तेव्हा कार्यकर्त्यांचा असं कोणत्या का तुम्हाला अधिवेशनाचा प्रसंग आठवतो की नाही कार्यकर्त्यांना त्या एकदम असं वाटलं की नाही खरोखरच एक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचा अभिमान वाटतो, म्हणजे ठीक आहे मोदींची कारकीर्द वगैरे आहे, पण अधिवेशनामधला असा एखादा प्रसंग की नाही त्यावेळेस असं वाटलं की नाही यस आपली दिशा बरोबर आहे, आपण योग्य पार्टीमध्ये आहोत, असा जाणवणारा एखादा प्रसंग? खरं तर खूप काही असे प्रसंग आहेत की
कार्यकर्त्यांमधून नेते घडलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक नेता हा कार्यकर्त्याशी इतका जवळकी असतो की जेणेकरून तो त्या ठिकाणी त्याला सहज भेटतो, सहज उपलब्ध होतो. अगदी आत्ताच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक त्या भागातल्या कार्यकर्त्याला, नेत्याला सहज भेटत होते. त्या ठिकाणी भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी असेल, मधल्या सत्रामध्ये असेल, किंवा अगदी बाहेर गप्पा मारताना असं त्या ठिकाणी जाणवतच नव्हतं की बाबा नेते एका बाजूला बसल्यात, कार्यकर्ते एका बाजूला. कार्यकर्ते, नेते सगळे एकत्र त्या ठिकाणी मिसळून हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी काम करत होते आणि एकमेकांची विचारपूस करत होते. तुम्ही कधी आले, पुढे राहिले, काही व्यवस्था इथं लागते का, या सगळ्या गोष्टीची विचारपूस स्वतः नेते त्या ठिकाणी बारकाईने लक्ष देऊन करत होते. आणि हेच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचे कौटुंबिक त्या ठिकाणी संस्कार असलेली पार्टीचा महत्व आहे. याच्यामध्ये तुम्ही गेल्या वर्षभर तुमच्याकडे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे, तर तुम्ही कुठे कुठे फिरलात आणि काय काय म्हणजे कोणकोणत्या मतदारसंघामध्ये तुम्ही जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे, की प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला जबाबदारी दिली सगळे समन्वयाची म्हणा किंवा तयारीची म्हणून, तर महाराष्ट्रातली स्थिती तुम्हाला काय सांगता येईल? खरं तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा प्रवास योजना ही केंद्रीय पातळीवर ज्यावेळेस निश्चित करण्यात आली त्यावेळेस 160 लोकसभा मतदारसंघांचा याच्यात समावेश करण्यात आला. आणि देश पातळीवरच्या या 160 लोकसभा मतदारसंघात प्रथम महाराष्ट्रातल्या 16 लोकसभा मतदारसंघाचा समावेश झाला. त्यामध्ये परत 2 लोकसभा मतदारसंघ नव्याने जोडण्यात आले. माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब लोकसभा प्रवास योजनेचे राज्याचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. योगायोगाने त्यांना राज्याचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माननीय देवेंद्रजी, माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी लोकसभा प्रवास योजनेचं संयोजक म्हणून त्या ठिकाणी केलं. मी प्रथमतः केंद्राच्या 18 लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही 5 क्लस्टर केले होते. त्या 5 क्लस्टरमध्ये केंद्रीय मंत्री त्या 4 किंवा 2 असे लोकसभा मतदारसंघ एका क्लस्टरमध्ये होते. साधारणतः 4 क्लस्टरमध्ये 4 मतदारसंघ होते आणि 2 मतदारसंघ एका क्लस्टरमध्ये होते. असे म्हणून 5 क्लस्टरमध्ये 18 लोकसभा मतदारसंघ होते. हे मतदारसंघ कसे निवडले, काय तेच का निवडले? आमची देश पातळीवर एक नक्की भूमिका ठरलेली होती की येणाऱ्या काळात केंद्राचं या लोकसभा मतदारसंघावर येणाऱ्या काळात जास्तीत जास्त काम आपण केलं. हे मतदारसंघ जर आपल्याला कमकुवत वाटत असतील तर आतापासून याच्यावर काम केलं तर उद्या त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात यश संपादन करू शकतो. हा आमचा त्या ठिकाणचं धोरण. आणि मग त्या ठिकाणी थोडं आम्ही टार्गेट की ह्या मतदारसंघात जिंकायचं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांचं संघटन मजबूत करणे, केंद्राच्या योजना प्रभावीपणे त्या ठिकाणी राबतात करणे त्याची माहिती घेणे आणि त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीची संपूर्ण यंत्रणा परत उभी करणे हा त्याच्या मागचा आमचा उद्देश होता. किती मंत्री या सगळ्या 18 मतदारसंघामध्ये यांचा प्रवास झाला असेल? महाराष्ट्रामध्ये 18 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात जवळजवळ 5 मंत्री, एका क्लस्टरला 1 मंत्री होते. नंतरच्या काळात परत काही मंत्री त्या ठिकाणी बदल झाले आणि असे मिळून जवळजवळ 10 ते 11 केंद्रीय मंत्री ज्यांचा सातत्याने मागील 1 ते 1.5 वर्ष या लोकसभा प्रवास योजनेमध्ये त्या मतदारसंघामध्ये सातत्याने बैठकांच्या निमित्ताने, कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवास सुरू राहिला. अच्छा. मला वाटतं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामतीमध्ये आलेल्या होत्या. तर जेव्हा असा एखादा नेता तुम्ही बारामतीमध्ये येतो तर बारामतीच निवडता, म्हणजे जे अवघड मतदारसंघ आहेत किंवा जे थोडेसे पक्षाला अनुकूल वाटत नाही त्या मतदारसंघाची निवड 18 मध्ये होती का? तसं पाहिलं तर दोन्ही बाजू त्याला आहेत. एक तर त्या भागातल्या कार्यकर्त्यांना एक चांगलं बळ, ज्यावेळेस केंद्रीय मंत्री निर्मलाजी सीतारामन त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणचा सामान्य कार्यकर्त्यांपासून तर त्या ठिकाणचा नेता ह्याला एक खूप मोठी ताकद आणि बळ त्या ठिकाणी मिळतं की आपल्या मतदारसंघात स्वतः केंद्रीय मंत्री येऊन या ठिकाणी प्रवास करतात. त्यामुळे आपली जबाबदारी ही किती वाढलेली आहे. त्यामुळे तो ग्राउंड पातळीवर तळागाळातल्या जनतेशी त्या पद्धतीने जाऊन जास्त काम करतो
आणि अजून उत्साहाने त्या ठिकाणच्या मतदारसंघाला जिंकण्यासाठीचा प्रयत्न हे 18 मतदारसंघ तुम्ही सांगू शकाल का? हो. आम्ही काय केलं याच्यामध्ये, केंद्रानेच आम्हाला याची संपूर्ण योजना आखून दिली होती. याच्यामध्ये आम्ही हातकणंगले आणि कोल्हापूर ह्या 2 लोकसभा मतदारसंघाचा एक क्लस्टर त्या ठिकाणी करण्यात आला होता. रायगड, मावळ, रायगड, शिरूर, बारामती आणि शिर्डी या 4 लोकसभा मतदारसंघाचा मिळून एक क्लस्टर त्या ठिकाणी करण्यात आला होता. आमच्या बुलढाणा, हिंगोली, चंद्रपूर आणि संभाजीनगर या 4 लोकसभा मतदारसंघाचा एक क्लस्टर करण्यात आला होता. मुंबईमधल्या त्यामध्ये पालघर असेल, त्याच्याबरोबर आमचं दक्षिण मध्य मुंबई, मध्य मुंबई आणि त्याचबरोबर आमचा प्रामुख्याने त्या भागातला असलेला अजून एक जो मतदारसंघ होता, असे 4 मतदारसंघ आम्ही त्या ठिकाणी फोकस केले होते. आणि सिंधुदुर्ग प्रामुख्याने त्याला आम्ही त्या ठिकाणी पालघर, सिंधुदुर्ग हे असे जोडलेले होते. असे मिळून आमच्या महाराष्ट्रामधला कोणता होता? म्हणजे उत्तर महाराष्ट्रातला आमचा शिर्डी एक लोकसभा मतदारसंघ. म्हणजे मला आता तुम्ही हे जे मतदारसंघ सांगतात की ज्या ठिकाणी शिवसेनेचे, म्हणजे आता तुम्ही हातकणंगले आणि हा सांगितला कोणता, कोल्हापूर, त्या ठिकाणी शिवसेनेचे आहेत, बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे आहेत, तर जिथे भाजपचा खासदार निवडून आलेला नाही, शिर्डीमध्ये मी शिवसेनेचा आहे, तर ते मतदारसंघ टार्गेट केलेले होते का? आमचं महायुती म्हणून चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे खासदार होते. हो. तर जिथं ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार नव्हता, खासदार नाहीये, त्या ठिकाणी हे मतदारसंघ कॉन्सन्ट्रेट केलेले होते का? मागच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये आम्ही 25 लोकसभा मतदारसंघ लढलो. त्यामध्ये आम्ही बारामती आणि चंद्रपूर या 2 ठिकाणी आमचा पराभव झाला. बरोबर. म्हणून हे 2 मतदारसंघाचं आमच्या अग्रक्रमाने त्याच्यामध्ये होतेच. परंतु याच्यामध्ये शिर्डी असेल, हातकणंगले असेल, हे जरी मतदारसंघ त्या ठिकाणी शिवसेनेचे होते किंवा आमचे शिवसेनेचे खासदार तिथे असले, पण आमचं उद्दिष्ट एकच आहे की त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जो कोणी ठरेल त्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून आणणं, माननीय पंतप्रधान मोदीजींना तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमच्या महायुतीच्या त्या पक्षाच्या चिन्हावरच्या उमेदवाराला याचा फायदा होईल. हा आमचा त्याच्या मागचा खरा उद्देश. जेव्हा हे मंत्री येतात किंवा हे कार्यकर्त्यांशी संवाद साधतात, तेव्हा त्यांना तिथल्या स्थानिक समस्या खरं कळतात का? कारण ते एकदम दिल्लीवर आलेले असतात, त्यांना खरं स्थानिक समस्या त्यांना तेवढं माहिती असते का? खरं तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की ते जरी केंद्रीय मंत्री इथं येत असले तरी ते जमिनीशी जोडलेले सगळे नेते आहेत आणि मग या भागातले प्रश्न काय आहेत याची तयारी त्यांची त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी असायची. आणि ते करत असताना स्थानिक पातळीवर या भागातल्या लोकांशी संवाद साधून इथं त्यांना कुठल्या अडचणी आहेत, कुठले प्रश्न मार्गी लागले पाहिजे याच्यासाठी ते प्राधान्याने लक्ष घालायचे आणि ते प्रश्न केंद्रीय मंत्र्यांच्या त्या मतदारसंघातल्या प्रवासाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात सोडवणूक झाली. त्यामुळं एक चित्र महाराष्ट्रात असं निर्माण झालं की आमच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या एका गावातलं रेशन दुकानदाराच्या संदर्भातला प्रश्न होता. लगेच आमच्या केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या मंत्री महोदयांना फोन केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा तो प्रश्न मार्गी लागला. प्रश्न छोटा आहे का मोठा आहे, तो प्रश्न मार्गी लागतो, त्या ठिकाणच्या जनतेला त्याच्या संदर्भातला न्याय मिळतो. हा या मागचा केंद्रीय प्रवास योजनेचा सगळ्यात महत्वाचा विषय होता. माननीय ज्योतिरादित्य सिंधिया हे कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगलेचे क्लस्टरचे प्रभारी मंत्री होते. कोल्हापूर एअरपोर्टच्या संदर्भातल्या अनेक विषय त्या ठिकाणी प्रलंबित होते, पण त्यांच्या त्या प्रवासाच्या माध्यमातून कोल्हापूर विमानतळाच्या संदर्भातले अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावून असा उपयोग झाला. आता या महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये भाजपसाठी अवघड असलेला मतदारसंघ कोणता होता किंवा कोणता आहे? आता तर आम्हाला कुठलाच मतदारसंघ अवघड वाटत नाही. बरं. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आमच्या महायुतीच्या घटक पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत आमच्या नेत्यांनी जे उद्दिष्ट ठेवलेले आहे की 45+, त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे. आजच्या याला तर परिस्थिती अशी आहे की आता आमची ही निवडणूक पूर्ण एका बाजूला जनतेने ताब्यात घेतल्यासारखं चित्र तयार झाले आणि महाराष्ट्रात या निवडणुकीत या मागच्या पेक्षा अनुकूल वातावरण आता या ठिकाणी होताना दिसत आहे. पण आपण जेव्हा सर्वे पाहतो देशाचं चित्र एका बाजूला आणि महाराष्ट्राचं चित्र एका बाजूला आहे की
देशात जरी मोदीला किंवा मोदींना भाजपला 300 जरी जागा मिळत असतील तर महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी तुम्हाला तोडीस तोड टक्कर देत असल्याचं सर्व्हे मधनं दिसते. सर्वे हे जे झालेले आहेत ते त्यांच्या पद्धतीने केलेले आहेत. जनतेचा आमच्या कामावर माननीय मोदीजीच्या नेतृत्वावर 100% विश्वास आहे आणि जनतेच्या विश्वासावर आमच्या महाराष्ट्रातल्या जागा नक्की जास्तीत जास्त निवडून येतील आणि कार्यकर्ते त्या पद्धतीने संघटनेच्या माध्यमातून बळ देऊन हे काम यशस्वी करतील. हे चित्र आता संपूर्ण महाराष्ट्रात उभं राहिले. सर्वे म्हणतात तुमच्या म्हणण्यानुसार सर्वे अनेक यापूर्वी बी अनेक सर्वे झाले महाराष्ट्रात आणि देशात. ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या छत्तीसगडला तर आम्हाला कधीच विजय दाखवलं नव्हतं, पण छत्तीसगडमध्ये आम्ही स्वीप मोठा विजय मिळवला. राजस्थानमध्ये बी आम्हाला ते चित्र होतं. मध्य प्रदेशचं आमच्याकडे येणार नाही असं चित्र संपूर्ण सर्वेमध्ये सांगितलं होतं. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष निकाल आला त्यावेळेस वेगळं चित्र होतं. त्यामुळे आम्ही जमिनीवर जाऊन लोकांशी काम करतो, संपर्क ठेवतो. त्याचा आम्हाला विश्वास आहे की उद्या सर्वे काय येतो याच्यापेक्षा आम्ही आमच्या कामावर विश्वास ठेवून काम करू आणि येणाऱ्या काळात त्याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील. अनेकदा असं बोललं जातं की भाजप अनेक मंत्र्यांना, राज्यातल्या मंत्र्यांना आता लोकसभेसाठी उतरवणार आहे. तर अशी काही कुणकुण तुम्हाला दौऱ्यामध्ये काही लागली का की आता काही मंत्री उतरू शकतात किंवा काही आमदार सुद्धा खासदार होऊ शकतात? पक्षाची एक भूमिका असते. पक्ष त्या ठिकाणी कुठल्याही नेत्याला किंवा सामान्य कार्यकर्त्याला सांगतो की तुला उद्या या ठिकाणच्या निवडणूक लढायची आहे. त्यामुळं असं काही नाही की नेता किंवा कार्यकर्ता हा पक्षासाठी एक सारखाच आहे. यावेळेस आमचं उद्दिष्ट एकच आहे की देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 370 पेक्षा जास्त भाजपचे खासदार आणि आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणं. ही निवडणूक पक्षापेक्षा देशासाठी खूप महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण जे पक्ष सांगेल त्या कामासाठी सज्ज झालेलो आहोत. पण अशी काही कुणकुण काही नावं तुम्हाला काही कळलं नाही? अजिबात नाही. अच्छा, जसं काही तुमच्या हा वरिष्ठ पातळीवर नेत्यांचं सगळ्या गोष्टी लक्ष आहे. योग्य वेळी नेते त्या संदर्भातला भूमिका कार्यकर्त्यांना सांगतील. पण जेव्हा म्हणजे शिवसेना आणि भाजप यांचं सरकार होतं तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांना फारसं दुःख नव्हतं. पण जेव्हा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चिलबिचिल असं तुम्हाला जाणवतं का? कसं आहे, कुठलाही निर्णय झाला तर त्या निर्णयाचे परिणाम सुरुवातीच्या काळात दिसून येतात. की ज्या पक्षाबरोबर आम्ही अनेक वर्ष राजकीय आमचा संघर्ष होता, परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर पक्षाच्या निर्णयाशी बांधील राहून काम करणं या भूमिकेत भारतीय जनता पक्ष आणि आमचे मित्र पक्ष काम करतात. आतापर्यंत आमचे महायुतीचे अनेक मेळावे झाले, जिल्हा पातळीवर झाले. आता आम्ही सगळे एकरूप झालेलो आहोत. सगळेच जण आज हिंदुत्वाच्या विचारधारेवर त्या ठिकाणी भारत माता की जय, जय श्रीरामच्या घोषणा देतात. त्यामुळं आमची भूमिका जे भारत माता की जय म्हणतील त्यांचं आम्ही स्वागतच करू, परंतु चांगल्या कार्यकर्त्यांना, चांगल्या नेत्यांना, चांगल्या पक्षांना येणाऱ्या काळात आमच्या बरोबर घेऊन देशासाठी काम करणं ही आमचं त्या ठिकाणी भूमिका आहे. म्हणजे चलबी चलतीशी तुम्ही म्हणता तशी नाही? अजिबात नाही. थोडं पुणे जिल्ह्याकडे येऊया. पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर शिरूरच्या जागेचा अनेकदा उल्लेख होतो की महायुतीमध्ये शिरूरची जागा की कोणाला जाणार, की भाजपकडे जाणार की शिवसेनेकडे जाणार. तर काय त्या शिरूरच्या जागेबद्दलचं पक्षाचं धोरण काय आहे? एकंदरीत म्हणजे भाजप शिवसेना युती असतानाचं चित्र वेगळं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या महायुतीत आलेला असल्यामुळं शेवटी आमचं पक्षाचं एक नक्की भूमिका आहे की उमेदवारी कुणालाही मिळू, कुठल्याही पक्षाची आमच्या महायुतीतल्या पक्षाला मिळू, त्यांचा जोही उमेदवार असेल त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला निवडून आणणं हेच आमचं खरं या मागचं आता पुढचं धोरण आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजितदादा हिरिरीने उतरताना दिसत आहेत, पण भाजपच्या इंदापूरमधनं थोडीशी एक नाराजीचा सूर आलेला की हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी मात्र अजित पवारांनी आमच्या पाठीत 3 वेळा खंजीर खुपसलेला आहे, त्यामुळे आम्ही काम करू की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल. तर या स्टेटमेंटकडे तुम्ही कसं पाहता? अजितदादा महायुतीत आल्यामुळं बारामतीची जागा आम्ही जिंकणारच हे चित्र आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आणि दादा देखील त्याच पद्धतीने काम करताना आपण सगळेच बघत आहोत. शेवटी स्थानिक पातळीवर यापूर्वीचे काही एकमेकांच्या संदर्भातले विषय असतात, परंतु ते काही जास्त ते अडचणीचे नाहीयेत. योग्य वेळी त्याच्यातून मार्ग निघेल.
परंतु बारामतीची जागा आम्ही यावेळेस नक्की जिंकणार असं चित्र आता पुणे जिल्ह्यात तयार झाले. पण अशा वेळेस तुम्ही अंकिता पाटलांशी किंवा पक्षमंत्री संपर्क साधता का? कशी तुमची यंत्रणा असते? आमचे माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माननीय देवेंद्रजी, हर्षवर्धन पाटील साहेब योग्य वेळी बसून एकत्र निर्णय करते, त्यात कुठली अडचण येणार नाही. आपण जेव्हा आता पुण्यासारख्या आपण शहरामध्ये पाहतो की कसब्यात सुद्धा भाजपचा पराभव होऊ शकतो, की रवींद्र दंगेकर जसं यांच्यासारखं चांगला उमेदवार असेल तर भाजपसाठी असा डेंजर झोन मध्ये असलेला कोणता मतदारसंघ तरी तुम्हाला वाटतो? आज माझ्या दृष्टीने मी महाराष्ट्रात एवढे प्रवास केला. खरं तर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा जो प्रवासाचा वेग आहे तो अत्यंत प्रभावी आणि कार्यकर्त्यांना मोटिव्ह करणार आहे. आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रातले चित्र खूप बदलत चाललेलं आहे. 1.5 वर्षापूर्वीचं चित्र आणि आजचं चित्र याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. त्यामुळे आज आम्हाला महाराष्ट्रातला कुठलाच मतदारसंघ आमच्या दृष्टीने अडचणीचा वाटतो असं अजिबात चित्र राहिलेलं नाही. ओके. बावनकुळे यांनी घोषणा केलेली होती की लोकसभा निवडणूक होईपर्यंत मी काही घरी जाणार, मी प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढणार, तर ते खरोखरीच घरी गेले नाही. खूप म्हणजे त्यांच्याकडून कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखं आहे. मी ज्यावेळेस त्यांच्याबरोबर या लोकसभा प्रवासात भेटीगाठी प्रवास केला, सकाळी 8 वाजता माननीय बावनकुळे साहेब आपला लोकसभा प्रवासाचा प्रवास सुरू करतात. पहिल्यांदा ते ज्या लोकसभा मतदारसंघात जातात त्या लोकसभा मतदारसंघातली 3 विधानसभेची सुपर वॉरियर्सची पहिली बैठक त्या ठिकाणी घेतात. ती बैठक घेताना किमान 1 ते 1.5 तास उभं राहून त्या ठिकाणच्या सुपर वॉरियर्सला मार्गदर्शन करतात. त्यानंतर त्या 3 विधानसभा मतदारसंघातल्या एक मुख्य भागामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी घरचोला अभियान करतात. ते किमान त्या ठिकाणी 1 तास पायी चालून त्या ठिकाणी घरचोला अभियानात प्रत्येक घरामध्ये जातात, दुकानात जातात, माननीय मोदीजींच्या कामाचं त्या ठिकाणी पत्रक देतात, माहिती सांगतात, तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण पाहिजे. तर त्या ठिकाणी आमच्या संपूर्ण या प्रवासात 95% ठिकाणी, म्हणजे जर 100 ठिकाणी माननीय बावनकुळे साहेबांनी विचारलं पंतप्रधान कोण, तर 95 ठिकाणी त्या ठिकाणी डायरेक्ट सांगतात की माननीय मोदीजीच पुन्हा पंतप्रधान व्हावे. हे जनतेच्या मनातले पंतप्रधान मोदीजींच्या बाबतीतल्या भावना आमच्या त्या प्रवासाच्या निमित्ताने लक्षात आल्या. ते झाल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे पहिलं सुपर वॉरियरची बैठक, नंतर घरचोला अभियानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपर्क, त्याच्यानंतर त्या ठिकाणच्या प्रतिष्ठित समाजातल्या काही कौटुंबिक भेटी, त्यांना जाऊन भेटणे, अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करत असताना पहिल्या सत्रात 3-3.5 तास उभ्यानी सगळं काम करायचं. परत तशाच पद्धतीने दुपारी 3-3.5ला दुसऱ्या टप्प्यातला प्रवास 3 विधानसभेतला. मग तिथं गेल्यानंतर सुपर वॉरियरची बैठक, घर संपर्क अभियान, त्यानंतर त्या ठिकाणच्या कौटुंबिक काही भेटी, त्याच्यानंतर त्या लोकसभा मतदारसंघातल्या 36 जणांची कोर कमिटीची बैठक. हे रात्री 1-1.5 वाजेपर्यंत पूर्ण करायचं. 2-2:30-3 वाजता सगळ्या बैठका संपवायच्या आणि परत दुसऱ्या दिवशीचं त्या ठिकाणी असे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र अत्यंत गतिमान पद्धतीने कार्यकर्त्यांच्या बरोबर संवाद करून, रस्त्यावर कार्यकर्त्याला उतरून, जनतेमध्ये सहभागी करून या ठिकाणी माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी जो प्रवास केला, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सगळे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज झाले. सुपर वॉरियर्स म्हणजे काय असतंय? भारतीय जनता पक्षामध्ये एक संघटनात्मक रचना माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात या एक रचना तयार केली. आमच्याकडे 3 बूथ जे आहेत, म्हणजे एक बूथला एक बूथ प्रमुख असतो, त्याच्याबरोबर 10 जणांची समिती असते आणि त्यांच्याबरोबर काम करणारी 20 अशी 31 जणांची टीम एका बूथवर काम करत असते. असे 3 बूथला 3 बूथ प्रमुख असतात. त्यावर काम करणारा आमचा शक्ती केंद्र प्रमुख एक आहे, तो त्याच्या पद्धतीने काम करतो. पण आता आम्ही यावेळेस थोडी या रचनेमध्ये बदल केला की ज्यांनी निवडणुका लढवल्यात, ज्यांना राजकीय निवडणुकांचा अनुभव आहे, ज्यांचा त्या भागामध्ये प्रभाव आहे, की बाबा समजा बाळा भेगडे यांना त्या ठिकाणी 273, 274, 275
हे 3 बूथ त्यांनी दिले का तर त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे, ते त्या ठिकाणी मतदारांना पूर्णपणे जाणतात, ते कार्यकर्त्यांकडून स्वतः उभं राहून काम करून घेतील. अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये आम्ही 33,293 सुपर वॉरियर्स या ठिकाणी या रचनेच्या माध्यमातून 288 विधानसभा मतदारसंघात आम्ही पूर्ण केले. म्हणजे मला आपल्याला सांगायचं आहे की माननीय देवेंद्रजी, नितीन गडकरी साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असे महाराष्ट्रातले सगळे प्रमुख नेते, सगळे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, राज्यातले मंत्री, ह्या प्रत्येकाला महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 3 सुपर वॉरियर्सचे बूथ त्यांना त्या ठिकाणी नेमून दिलेले आहेत. तुमचं कोणतं बूथ आहे? माझा तळेगावातील 273, 274 आणि 275 हे माझे त्या ठिकाणी बूथ आहे. आणि याला कुणी अपवाद नाही, प्रत्येकाला महाराष्ट्रातला एकही नेता असा नाही की ज्याला यामध्ये सुपर वॉरियर्स केले नाही. आणि मग या सुपर वॉरियर्सचं काम काय आहे, ते यांनी प्रत्येक बूथवर जाऊन बैठका घ्यायच्या, त्या ठिकाणी केंद्राच्या योजनेचं त्या ठिकाणी लाभार्थी जे आहेत त्यांना संपर्क करायचा आहे, त्या ठिकाणी जाऊन महिन्यातून एकदा माननीय पंतप्रधान मोदीजींची मन की बात कार्यक्रम तो त्या बूथवर होतो का नाही तो त्या ठिकाणी बघायचा आहे, त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक बूथवर 5 ठिकाणी दिवार लेखन, कमळ चिन्ह पेंटिंग ते त्या ठिकाणी करून घ्यायचंय. प्रत्येक बूथवर युवा वॉरियरची एक शाखा, आजच्या तरुणांना त्या ठिकाणी जोडण्यासाठी युवा वॉरियर जे आहेत असे 50 युवा वॉरियरची एक शाखा तयार करून त्यांना त्यामध्ये सहभागी करून घ्यायचंय. त्या बूथवर कुठला समाज राहतो, कुठल्या समाजाचा प्रभाव आहे, कोणता समाज भाजपबरोबर त्या ठिकाणी जोडलेला गेलेला नाहीये, मग अशा ठिकाणी त्या समाजातला त्या बूथवर एखादा प्रभावी व्यक्ती आणून त्या समाजाला आपलंसं करणं आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणं, हा खऱ्या अर्थाने सुपर वॉरियर्सनी बूथ प्रमुखाच्या माध्यमातून काम करून घेण्याची संकल्पना या माध्यमातून सुरू झाली. आणि ती खऱ्या अर्थाने आता अंतिम टप्प्यात या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे. जर भाजपला घवघवीत यश मिळालं तर सुपर वॉरियर्सची भूमिका महत्वाची राहू शकेल. प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका महत्वाची, फक्त सुपर वॉरियर्स म्हणूनच नाही, पण सुपर वॉरियर्स हा याच्यातला एक केंद्रबिंदू आहे. परंतु बूथवर काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो बी तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे शेवटी तो ग्राउंड लेवलला जाऊन त्या ठिकाणी मतदारांना मतदानाच्या दिवशी बाहेर काढणं, मतदान करून घेणं, या सगळ्या गोष्टी हा आमचा बूथ प्रमुखच करत असतो. परंतु सुपर वॉरियर्सला त्याच्याबरोबर जोडून दिलेलं असल्यामुळं यावेळेस आम्हाला मागच्यापेक्षा म्हणजे महाराष्ट्रात एकूण भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्य 1,06,00,000 आहे आणि 62,000 सक्रिय सदस्य त्या ठिकाणी क्रियाशील म्हणून काम करणारे आहेत. आणि याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात जवळजवळ 22,000 त्या ठिकाणी शक्ती केंद्र प्रमुख आमचे जे आहेत ते काम करतात. आणि आता आम्ही नव्याने सुपर वॉरियर्स त्या भागात बसून विधानसभा निवडणूक प्रमुख, लोकसभा निवडणूक प्रमुख यांच्या माध्यमातून आम्ही ती रचना तयार केली. आणि प्रामुख्याने ही रचना तयार होत असताना सुरुवातीच्या काळात थोडा आम्हाला त्याच्यातले काही गोष्टी जाणवल्या की त्यात बदल केले पाहिजे. आम्ही नव्याने परत त्याच्यात रचना केली. महाराष्ट्राचा एक पदाधिकारी जो महाराष्ट्राचा महामंत्री आहे, उपाध्यक्ष आहे, त्या ठिकाणी चिटणीस आहे, त्याला त्या ठिकाणी या 48 लोकसभामध्ये आम्ही 48 महाराष्ट्रातले समन्वयक नेमले. आणि त्या माध्यमातून त्यांनी त्या लोकसभेतल्या प्रत्येक विधानसभेत जाऊन बैठक घ्यायची आणि या सगळ्या कामावर लक्ष ठेवून आपण पुढं महाराष्ट्रातून पक्षाच्या माध्यमातून आपल्याला तिथं काही साहित्य लागतं, कुठल्या अडचणी आहेत, हे अध्यक्षांशी समन्वय करून या समन्वयकाने काम करायचं. एखाद्या लष्करासारखीच तुम्ही सगळी यंत्रणा उभारलेली आहे. सैनिक आहोत आम्ही भारतीय जनता पक्षाचे. त्यामुळं कार्यकर्ता हा, तसं तर आमचा कार्यकर्ता 12 महिने 24 तास काम करतो. एकही दिवस असा जात नसेल की त्याला पद असू नसू, त्याला जबाबदारी फक्त कार्यकर्ता ही आहे आणि तो त्याच्यातून रोज आपल्या पक्षासाठी आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून समर्पितपणे काम करतो. म्हणून आमचं धोरणच ते की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या भूमिकेतून काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. पण ही जेव्हा निवडणूक आपण म्हणतो तेव्हा आपण थोडं मावळाकडे येऊया की अजित पवार
जेव्हा महायुतीत आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पण सगळे आमदार तुमच्या सोबत आले आणि चर्चा अशी असते की बुवा जे आमदार आता आहेत किंवा जी जागा ज्या पक्षाकडे त्यांनाच ते पुढे रिपीट केलं जाणार. आता तुमचा जो मावळ विधानसभा मतदारसंघ आहे जो सुनील शेळके आमदार आहे, 2024ला तो मतदारसंघ जर त्यांच्याकडे गेला तर तुम्ही मनातून नाराज नाही होणार? खरं तर महायुती ज्यावेळेस झाली ना त्यावेळेस हा विषय संपलेला आहे. बरं. महायुतीमध्ये जे आमच्या बरोबर आल्या, उद्या पक्षीय पातळीवर जो काही निर्णय होईल त्यामध्ये मग ती जागा राष्ट्रवादीला मिळाली तर आम्ही सगळे मिळून राष्ट्रवादीचं काम करू. ती जागा उद्या भाजपला मिळाली तर शिवसेना राष्ट्रवादी भाजपचं काम करेल किंवा शिवसेनेला मिळाली, अशा काही निर्णय त्या ठिकाणी होतील. परंतु ह्यामध्ये आम्हाला कुठलीही अडचण नाही. आमच्या दृष्टीने आमचा पक्षाचा त्या ठिकाणी जो आदेश आहे तो आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि पक्षाचा आदेशाला बांधील असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. पण ज्याच्या विरोधात काम केलं, ज्याच्यामुळे आपल्या राजकीय करिअरला ब्रेक लागला तर त्यांचा प्रचार करायला जमेल तुम्हाला? माझ्या दृष्टीने माझा पक्ष महत्वाचा आहे. माझ्या स्वतःपेक्षा माझ्या पक्षाला मला काय देता येईल हे खूप माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणून मला पक्षासाठी काम करायचं, पक्ष सांगेल ते करून पुढे जायचं. ठीक आहे, तुम्ही बोलाल पण ग्राउंडवरच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? माझ्या कार्यकर्त्यांची भावना माझ्यासारखीच आहे. बरं. कारण आम्ही सगळे राष्ट्रीय म्हणजे संघ परिवारातून काम करणारे कार्यकर्ते आहोत. जे पक्ष सांगेल ते पुढे नेणं हेच आमचं धोरण आहे. ओके. पण मावळमधले कार्यकर्ते खरंच एकत्र आले का? काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी कागदावर तरी एकत्र तुम्ही म्हणता तसे आहेत पण प्रत्यक्षामध्ये तशी खरीच परिस्थिती आहे का? चित्र हळूहळू बदलत चाललंय. बरं. आता आमच्या इथं सहकार क्षेत्रातल्या निवडणुका चालू आहेत. बरं. आणि पहिल्यांदा मावळ तालुक्यात 18 पैकी 10 जागा त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यामुळं हे पहिली त्याची एक सुरुवात म्हणा. आम्ही एकत्र आलो म्हणून ते चित्र बदललेलं आहे. पुढच्या काळात अजून याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीची रिझल्ट आम्हाला मावळ आणि इतर ठिकाणी बघायला मिळते. पण तुम्ही जेव्हा विरोधात म्हणजे सुनील शेळकेंचे विरोधक होता तेव्हा तुम्ही गौण खनिज वगैरे हे विषय फार लावून धरलेले होते, त्यांच्यावर मोठा आरोप केला होता. त्या आरोपांचं काय झालं पुढे? शेवटी तो विषय जनतेच्या भावनेशी निगडीत विषय आहे. कालही होता, आजही आहे. अच्छा. ज्या गौण खनिजमुळं मावळ तालुक्यातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या प्रश्नासाठी मी स्वतः खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आणि तो करत असताना अगदी आम्ही शेवटपर्यंत ती लढाई लढलो. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्स मध्ये त्या ठिकाणी जो काही निकाल आला तो आमच्या विरोधात आला. परंतु आजही त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची आणि जनतेची भावना आहे की याच्यामुळे जे नुकसान या भागात होते, जे प्रदूषणाचे परिणाम त्या भागात होतात, त्यामुळे ती खाण एकट्या आमदारांची असो किंवा इतरांची असो त्यांनी जर ते नियमात केलं तर कुणाचा विरोध नाही. परंतु त्या ठिकाणी नियमाच्या बाहेर जाऊन केलं त्याचं नुकसान जर जनतेच होत असेल तर ते सगळ्यांनी त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे. पण याला आमदारांचा आहे का पाठिंबा किंवा ते मान्य करतील का या गोष्टी? ते तर म्हणतील कायदा माझ्या बाजूने आहे. मी मागच्या आठवड्यात एक आम सभा मावळ तालुक्यात आमदारांच्या उपस्थितीमध्ये झाली. मी त्या ठिकाणची माहिती मला मिळाली की बाबा स्वतः त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली की जर माझं चुकीचं असेल तर माझं हे बंद करा, ही त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली. ओके. 2019 मध्ये असं काय झालं होतं की तुम्हाला असं वाटतं की आपला पराभव अशी, तुम्ही जर तेव्हा मंत्री झाला होता, एवढं भाजपचं वारं होतं, काय नक्की चूक झाली तुम्हाला? काही चूक सापडली तुमची? राजकारणात जे पराजय होत असतो, परंतु कुठेतरी आपल्यापेक्षा बाबा आमदार सुनील शेळके त्यावेळेस जनतेला चांगले उमेदवार वाटले, माझ्यापेक्षा त्यांच्याकडून जास्त अपेक्षा पूर्ण होतील असं जनतेच्या मनामध्ये चित्र तयार झालं. त्यामुळे आम्ही कमी पडलो आणि ते निवडून आले. ओके. पण तरी पण अशी कोणती चूक तुम्हाला असं वाटत नाही ती जर टाळली असते तर चित्र बदललं असतं? खरं तर मावळ विधानसभेचा एक परंपरागत जो मतदार आहे तो भारतीय जनता पक्षाला बांधील असलेला मतदार आहे. परंतु आमदार सुनील शेळके हे भारतीय जनता पक्षाच्या मुशीतूनच वाढले होते. त्यामुळं कुठंतरी आमच्या बरोबर काम करणाराच कार्यकर्ता आहे, तो जरी तिकडे गेला म्हणून त्याच्या मागे काही प्रमाणात जनतेने त्या ठिकाणी झुकतं माप दिलं. हे जर आम्ही कुठेतरी समन्वय साधून जर सुरुवातीला केलं असतं तर मावळचं चित्र पहिल्यासारखंच राहिलं असतं. आमच्यातलं कुठेतरी एकमेकांमधला समन्वय कमी पडला आणि त्याचा फायदा त्यावेळेस त्या ठिकाणी राष्ट्रवादीला झाला. याच्यामध्ये 2024ला काही तडजोड, काही आमच्या पक्ष जे सांगेल ते काम करायचं की तडजोड करायची ते आमचा पक्ष ठरवलं. तुम्ही असं काही ठरवलं की नाही समजा मावळ लोकसभेसाठी आपलं काही नाव
सुचवायचं वगैरे असं तुमच्या डोक्यामध्ये काय आहे का? नाही, माझ्याकडे पक्षाने महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामध्ये मावळ बी आहेत. पण पक्ष उद्या म्हटला मावळमध्ये बाबा त्या ठिकाणी आपल्याला महायुतीचं जागा जी आहे ती भाजपने लढवायची आणि पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय झाला तुम्हाला लढायचं, तर त्या ठिकाणी नक्कीच माझ्यासारखा कार्यकर्ता लढण्यासाठी तयार राहील. परंतु उद्या त्या ठिकाणी आमचे आत्ताचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना जर त्या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिली तर आम्हाला सगळ्यांना मिळून परत मोदीजींच्यासाठी त्या ठिकाणी त्यांना निवडून आणणं हे आमचं काम आहे. तुम्हाला असं वाटत असेल कधी मेधा कुलकर्णी सारखं आपल्याला थेट घरपोच काहीतरी मिळेल? मी कुठली अपेक्षा ठेवून काम करत नाहीये. मला गेल्या 4 वर्षात अनेकांनी हाच प्रश्न विचारला की बाबा काय विधान परिषद, राज्यसभा की लोकसभा. मी माझ्या जीवनात अत्यंत समाधानी असलेला कार्यकर्ता आहे. पक्षासाठी संघटनेचं काम करत राहणं आणि माझ्या दृष्टीने मी पहिल्यापासून संघटनेतला कार्यकर्ता असल्यामुळं मला संघटनेत काम करायला देखील तेवढंच आवडतं. आणि एक सामान्य कार्यकर्त्याला आमदार, मंत्री, राज्याचे उपाध्यक्ष हे जर चित्र पाहायला मिळालं किंवा अनेक राज्यातल्या निवडणुकांमध्ये जबाबदारी मिळाली हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि मला याच्यापेक्षा दुसरा कुठलाच आनंद असू शकत नाही की मला माझ्यावर पक्ष माझ्यावर एवढा विश्वास टाकतोय आणि जबाबदारी देतोय, हेच माझ्या दृष्टीने सर्वात मोठं आहे. तर हे होते संजय भेगडे. अतिशय त्यांनी मनमोकळी मुलाखत लेट सर्व दिली. संजयराव धन्यवाद, तुम्ही लेट सर आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारत. धन्यवाद.